आज आपण स्वर्गीय माजी मंत्री गंगाधर गाडे पॅन्थर रिपब्लिकन पार्टी हे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्या पत्नीची आपण थेट मुलाखत घेत आहोत आणि गंगाधर गाडे यांनी समाजासाठी न्याय, हक्क व समतासाठी जो लढा दिला आहे त्याबद्दल सविस्तर त्यांच्याशी चर्चा करूया. तसेच आपले कायद्याचे तज्ज्ञ दीपक खापरे यांनीही स्वर्गीय गंगाधर गाडे यांच्यासोबत काम केले होते. आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेऊया. सध्या आपल्यासोबत आहेत माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे यांच्या पत्नी सूर्यकांत गाडे, ज्या सध्या रिपब्लिकन पॅन्थर पक्षाच्या अध्यक्ष आहेत. मॅडम, काय सांगताल सध्याची राजकीय परिस्थिती आणि ज्यावेळेस साहेब होते त्यावेळेची परिस्थितीमध्ये किती अंतर वाटतं तुम्हाला? त्याच्यात 100% अंतर वाटते. आता समाज काय म्हणावं, आता समाज अगदी विकल्या गेल्यासारखा आहे आणि सत्ताधारी पक्षांनी पैसे वगैरे घेऊन विकत सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे संघटनेला मरगळ आलेली आहे. कुणीही असं काम करायला तयार नाही, कारण केसेस होतात. त्या सरकारच्या काळात केसेस वगैरे झाल्यामुळे कुणीही असं काम करतात काम. बाबासाहेबांविषयी अतीव प्रेम आहे आपल्या समाजाला, कारण त्यांच्यामुळेच आज आहो. आणि संविधानासाठी तर आम्ही संविधान बचाव, देश बचाव असे कार्यक्रम पण आम्ही लावलेले आहेत. अन्याय अत्याचाराच्या विरोधात पण आम्ही काम करतो आहे. दुसरी गोष्ट, हे सरकार आरक्षण यांनी बंद केलेलं आहे. आपल्या गोरगरिबाच्या शाळा त्या पण ह्यांनी बंद केलेल्या आहे. महागाई प्रचंड वाढते आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या गरिबांनी काय करावं, हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस साहेब होते त्यावेळेस साहेबांनी जे कार्य केलं ते आता कुठंतरी आपल्याला, जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, म्हणजे ज्यांना आपण आधारस्तंभ बोलतात, ते कुठंतरी करताना दिसत नाही. आणि त्यांना वाटते एका रात्रीतून आम्ही श्रीमंत झालो पाहिजे, आम्हाला गाडी घोडा सगळं काही मिळालं पाहिजे. ते कसं मिळेल? तुम्ही त्याग करा थोडा, त्यागातून तुम्हाला सर्व काही मिळेल. जसं गाडे साहेबांनी त्यागातून हे सगळं उभं केलेलं आहे. नामांतर चळवळ तर तुम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे. आपला गौतम वाघमारे कसा गेला, कसा जळाला, त्यावेळेस काय झालं, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. मी सांगण्याची गरज नाही. मी एक पुस्तिका काढलेली आहे. त्या पुस्तिकेत गाडे साहेबाच्या कामाची यादीच आहे आणि त्यांच्यासारखं काम आता होत नाहीये. यासाठी, या नामांतर लढ्यासाठी पोचीराम कांबळे, जनार्दन मवाळे, सुहासिनी बनसोडे, आणखी इतर 4-5 जण आहेत. आणि शेवटी गौतम वाघमारे जळाला आणि तो नामांतरासाठी जळाला. लॉचा विद्यार्थी होता तो आणि साहेबावर खूप प्रेम करणारा. आणि मग त्यांनी म्हटलं, जोपर्यंत माझा नेता म्हणजे गंगाधर गाडे येत नाही तोपर्यंत माझ्या प्रेताला कोणी हात लावू नये, म्हणून बायांनी आणि पुरुषांनी त्या नांदेडला त्या वस्तीमध्ये पूर्ण कडे केले होते. आपण एक ॲडव्होकेट आहात. गाडे साहेबांसोबत बऱ्याच वर्षी तुम्ही काम पण केलंय. तुम्हाला काय वाटतं त्यावेळची परिस्थिती आणि सध्याची परिस्थितीमध्ये? 2007 मध्ये मी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीशी कनेक्ट झालो. त्यावेळेला चळवळीशी फारसा संबंध नव्हता. गाडे साहेबांचं नाव ऐकून खूप होतं. नेमकी चळवळ काय आहे ह्या काळात आम्हाला खरंच विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला फारसा समजत नव्हतं. गाडे साहेबांची भेट झाली, त्यांचा संघर्ष पाहिला. नाम विस्तारांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, गाडे साहेबांच्या पाठी, गाडे साहेबांसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कार्यकर्ते पाहिले, त्यांच्या संघर्षाला जीव देणारेही कार्यकर्ते पाहिले. त्यावेळेला चळवळ कुठे समजली. आणि 2010 ते 2026 ह्या काळामध्ये गाडे साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती चळवळ पुढे चालवत आहोत. आणि त्याच काळामध्ये 2010 ला सर्वात पहिलं उल्हासनगर या ठिकाणी मी पहिली सभा ठेवली होती, जी कुर्ला कॅम्प या ठिकाणी. त्यानंतर 2013 ला सुभाष टेकडी या ठिकाणी साहेबांची सभा ठेवली होती. त्यावेळेलाही आमचं राष्ट्रवादीशी युती होती. त्या काळामध्ये औरंगाबाद सारख्या ठिकाणी, अहमदनगर सारख्या ठिकाणी ज्या ज्या सभा झाल्या, ज्या ज्या आंदोलन झाले, त्याच्यात मी सक्रिय सहभाग घेतला. औरंगाबादमध्ये ओबीसी अत्याचार विरोधी जी परिषद भरवली होती, त्या परिषदेला सुद्धा मी हजर होतो गाडे साहेबांसोबत. मला वाटतं त्या काळामध्ये एक पत्रकार होते, संजयजी आवटे साहेब, तेही त्या ओबीसी अत्याचार परिषदेमध्ये होते. त्यानंतरही सम्राटचे संपादक बबनजी कांबळे,
एक चेतना मेळावा ठेवला होता. त्या मेळाव्यात सुद्धा मी होतो. बरेचसे जे कार्यक्रम झाले, की जे औरंगाबाद, नगर, उत्तर भारतामध्ये जळगाव वगैरे ह्या ज्या ठिकाणी आमचे सहकारी होते त्या काळामध्ये, आकाश बिराडे म्हणून. त्याही काळामध्ये जळगाव सारख्या ठिकाणी म्हणजे जेवढं काही महाराष्ट्रामध्ये गाडे साहेबांसोबत जेवढं फिरता येईल, तेवढं फिरण्याचा मी प्रयत्न केला. चळवळ जी काय आहे, की जी अंगीकारून मग त्याच्यात संघर्ष असेल, संयम असेल किंवा कधी-कधी शासनाला किंवा प्रशासनाला धारेवर धरता येईल, हे जे काही प्रयोग करता येतील, ते सगळे प्रयोग आम्ही त्या काळामध्ये केलेले होते. कारण यापुढे पक्षाची किंवा पार्टीची वाटचाल कशी राहील? मी कसं म्हणते, बाबासाहेब म्हणतात, आधी अध्ययन, मग राजकारण, बरोबर? आणि हे राजकारण करत असताना तुमच्या भाकरीचाही प्रश्न सुटला पाहिजे. तेव्हा आपण व्यवसाय करून किंवा नोकरीच्याच मागे न लागता बाबासाहेब म्हणायचे, "शासनकर्ती जमात व्हा." त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. तुम्हाला अगदी एज्युकेटेड चांगल्यापैकी व्हावं लागेल आणि तरच तुम्हाला नोकरी मिळेल. तशी तुम्हाला नोकरी मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्ही व्यवसायाकडेही वळावं आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करावा आणि त्याच्यातून जे काही 2 पैसे तुम्हाला मिळतील, तर 1 पैसा तरी का होईना बाबासाहेबांचं म्हणणं आहे, 1 पैसा का होईना तुम्ही संघटनेसाठी वापरा आणि संघटना मोठी करा. बाबासाहेबांचा विचार जो आहे, तो तुम्ही प्रामाणिकपणे पुढे न्या आणि धम्माची चळवळ कधी कमी होऊ देऊ नका आणि बाबासाहेबांची चळवळी कमी होऊ देऊ नका. आम्ही फार खास खळगे पाहिले आहेत आणि तरी इथपर्यंत आहोत. आम्ही तुम्हाला साथ द्यायसाठी, चळवळीसाठी काही लागलंय तरी आम्ही मदत करण्यासाठी तुमच्यासाठी सदैव या पुढील प्राण असेपर्यंत सोबत